धुळ्याहून अंमळनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिका विस्टा कारने वणी गावाजवळ ओव्हरटेक करताना दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे। घडलेल्या घटनेवरून तालुका पोलीस स्टेशन येथे कार चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे। काल सायंकाळच्या सुमारास अंमळनेर येथून मतदान करून दुचाकीवर परतणाऱ्या दर्शन राजेंद्र लांबोळे व 29 वर्ष या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे, तर सोबत असणारा सहकारी प्रवीण अशोक अहिरे याला गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी मृत भावाच्या फिर्यादीवरून इंडिका विस्टा कार MH19 AP 3358 क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत असून आरोपीचा शोध घेत आहे। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धुळ्यावरून अंमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वणी या गावानजीक काल रात्रीच्या वेळी एक इंडिका विस्टा तसेच एक मोटरसायकल यांचा समोरासमोर जो अपघात झाला होता। या अपघातामध्ये जे मोटरसायकल चालक व्यक्ती आहे ती मयत झालेली आहे, तसेच त्याच्या सोबत प्रवास करणारा एक व्यक्ती जखमी झालेला आहे। अशा दोघं जखमी तसेच मयत यांना सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे काल दाखल केलं होतं आणि या प्रकरणामध्ये जो कार चालक आहे त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा सध्या तपास चालू आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।